माझं नाव अंजली. आज मी जे सांगणार आहे ते ऐकून तुम्ही नक्कीच मला चुकीचं ठरवाल. कदाचित कदाचित तुम्ही माझ्या चारित्र्यावर बोट ठेवाल, मला कुलटा म्हणाल, पापी म्हणाल. पण माझ्या जागी जर तुम्ही असता तर कदाचित तुम्हीही तेच केलं असतं जो निर्णय मी घेतला. त्या रात्री पार्टीमध्ये जेव्हा त्याने माझा हात धरला होता, माझा नवरा आकाश अगदी बाजूलाच उभा होता, 2 फुटांच्या अंतरावर. पण मी त्याचा हात सोडवला नाही. उलट मी त्याची बोटं माझ्या बोटात खूप घट्ट पकडून ठेवली. हा माझा गुन्हा होता का, की ती माझी गरज होती? माझ्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाली होती. 4 वर्ष. ऐकायला किती छोटा काळ वाटतो ना? पण ही 4 वर्ष मी एका अशा घरात काढली जिथे भिंती होत्या, सजवलेलं छत होतं, पण संवाद नव्हता. माझा नवरा आकाश जगातल्या नजरेत तो एक आदर्श नवरा होता. मोठ्या कंपनीत मॅनेजर, भरपूर पगार, दिसायला देखणा, समाजासाठी आमची जोडी म्हणजे परफेक्ट कपल. पण त्या बंद दरवाजामागे काय चाललंय हे कोणालाच माहीत नव्हतं. आमचं नातं त्या बंद खोलीसारखं झालं होतं, जिथे हवा खेळती नसते, जिथे श्वास घेतला तरी गुदमरायला होतं. आकाश कामावरून यायचा, थकलेला असायचा, जेवायचा आणि लॅपटॉप उघडून बसायचा. आमच्या बेडरूममध्ये एक भयानक शांतता असायची, अशी शांतता जी कानांना त्रास देते, जी हृदयाला पोखरते. गेल्या वर्षभरात आमच्यात पती-पत्नीसारखं काहीच राहिलं नव्हतं. त्याने मला जवळ घेणं तर दूरच, पण प्रेमाने साधं विचारलंसुद्धा नव्हतं की अंजली, तुझा दिवस कसा गेला? मी आरशात स्वतःला बघायचे तासनतास. 26 वर्षांची मी, माझं तारुण्य, माझं सौंदर्य, सगळं काही त्या 4 भिंतींच्या आत कोमेजून चाललं होतं. मला स्पर्श हवा होता, मला कौतुक हवं होतं, मला कोणीतरी हवं होतं जो माझ्याकडे बघेल आणि ज्याच्या डोळ्यात फक्त आणि फक्त माझ्यासाठी चमक असेल. पण एका स्त्रीला अजून काय हवं असतं? दागिने नको असतात, पैसे नको असतात. तिला हवा असतो तो फक्त तिचा हक्क, तिच्या अस्तित्वाची दखल. आणि मग तो दिवस उजाडला. आकाशची प्रमोशन पार्टी होती. त्या दिवशी मी खूप आनंदी होते. वाटलं निदान आज तरी आकाश माझ्याकडे बघेल. मी लाल रंगाची साडी नेसली होती, कारण ती आकाशची फेवरेट होती. मी आरशात बघून स्वतःलाच म्हटलं, अंजली, आज तू खूप सुंदर दिसतीयस. पण पार्टीत गेल्यावर माझा तो भ्रम तुटला. आकाशने माझ्याकडे एक नजरसुद्धा टाकली नाही. तो त्याच्या बॉस आणि कलिग्समध्ये व्यस्त झाला, हसत होता, जोक्स करत होता. आणि मी एका कोपऱ्यात हातात ज्यूसचा ग्लास घेऊन एक पुतळा बनून उभी होते. आजूबाजूला हसणारे जोडपे बघून, त्यांचे एकमेकांना होणारे स्पर्श बघून मला रडू येत होतं. माझे डोळे भरून आले होते. मला वाटलं इथून पळून जावं. तेवढ्यात माझ्या कानावर एक आवाज पडला, इतक्या सुंदर बाईने असं एकटं उभं राहणं या पार्टीचा अपमान आहे. मी चमकून मागे वळून बघितलं. तो विराज होता, आकाशचा नवीन बॉस. उंच, धिप्पाड, व्यक्तिमत्व असं की नजर हटणार नाही. आणि त्याच्या डोळ्यात जी नजर होती, ती नजर मी वर्षानुवर्ष माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात शोधत होते. ती भुकेली नजर, ती कौतुकाची नजर. त्याने माझ्या डोळ्यात थेट बघितलं आणि म्हणाला, रडला होतात का? डोळे ओले आहेत. मी नाही म्हणत मान हलवली, पण त्याने खिशातून रुमाल काढला आणि माझ्याकडे धरला, काहीच न बोलता. त्याने मला समजून घेतलं होतं. जे माझा नवरा 4 वर्षात समजू शकला नाही, ते या अनोळखी माणसाने 4 सेकंदात ओळखलं होतं. आम्ही गप्पा मारू लागलो. आकाश तिथेच होता, लांब, पण त्याला मी दिसलेसुद्धा नाही. जसा वेळ गेला, विराज माझ्या अजून जवळ सरकला. त्याच्या बोलण्यात जादू होती. तो माझं कौतुक करत होता, माझ्या साडीचं, माझ्या केसांचं, माझ्या हसण्याचं. माझ्या कानांना या शब्दांची तहान लागली होती आणि विराज ती तहान भागवत होता. पार्टीत म्युझिक सुरू झालं. रोमॅन्टिक गाणं लागलं होतं. सगळे कपल्स डान्स फ्लोअरवर आले. विराजने आपला हात माझ्यापुढे केला, डान्ससाठी. मी घाबरले, माझे पाय अडखळले. मी पुटपुटले. मी आशेने आकाशकडे बघितलं की तो येईल, मला घेऊन जाईल. पण तो फोनवर कोणाशी तरी हसत बोलत होता.
त्याला माझ्या अस्तित्वाची काहीच पडली नव्हती. त्या एका क्षणी मी निर्णय घेतला. भाडखाऊ गेला तो समाज आणि भाडखाऊ गेली मर्यादा. ज्या नवऱ्याला माझी कदर नाही, त्याच्यासाठी मी स्वतःला का मारू? मी माझा हात विराजच्या हातात दिला. त्याचा स्पर्श, देवा, त्याचा तो स्पर्श गरम होता. माझ्या अंगातून पायाच्या नखापासून ते केसांपर्यंत एक वीज सळसळत गेली. त्याने मला कमरेत धरलं, अगदी जवळ, इतकं जवळ की त्याचे गरम श्वास माझ्या मानेवर मला जाणवत होते. त्याच्या शरीराचा तो कडकपणा, त्याचा पुरुषी गंध मला वेडं करत होता. आम्ही डान्स करत होतो, पण माझं भान हरपलं होतं. त्याच्या स्पर्शात ती जादू होती जी मला हवीहवीशी वाटत होती. मला वाटत होतं, हा क्षण इथेच थांबावा, हे गाणं कधीच संपू नये. त्या रात्री घरी आल्यावर मला झोपच लागली नाही. बेडवर आकाश पाठ फिरवून झोपला होता, नेहमीसारखाच. पण मी जागी होते. डोळे बंद केले की विराजचा चेहरा दिसत होता. त्याचे ते डोळे, त्याचा तो स्पर्श. माझं शरीर अजूनही शहारत होतं. आणि मग माझ्या मोबाईलवर मेसेज आला. रात्रीचे 2 वाजले होते. स्क्रीनवर नाव चमकलं, विराज सर. मेसेज होता, झोपलात का? आज तुम्ही खूप सुंदर दिसत होतात. स्वप्नातही तुम्हीच याल. तो मेसेज वाचून माझ्या हृदयाचे ठोके धडधड वाढले. मी रिप्लाय देऊ नये हे मला माहीत होतं. हे चुकीचं आहे, हे पाप आहे, हे मला समजत होतं. मी एकाची पत्नी होते, माझे संस्कार मला थांबवत होते. पण मी एक स्त्रीसुद्धा होते जिच्या भावना उपाशी होत्या. मी हाताला थांबवू शकले नाही आणि मी रिप्लाय दिला, मला पण तुमची आठवण येतेय. आणि तिथूनच सुरू झाली आमची ती लपून छपून बोलण्याची सवय, आमचं नातं. रोज सकाळी गुड मॉर्निंग, रात्री गुड नाईट, तासनतास चॅटिंग. आकाश शेजारी घोरत असायचा आणि मी पांघरुराच्या आत मोबाईलच्या निळ्या उजेडात विराजशी बोलण्यात हरवून जायचे. मला माहीत होतं, मी फसवतीये, मी माझ्या नवऱ्याशी गद्दारी करतीये. पण ते चुकीचं असूनही इतकं बरोबर का वाटत होतं? कदाचित जेव्हा तुम्हाला प्रेमाची भीक मागवी लागते, तेव्हा मिळालेलं खोटं प्रेमसुद्धा अमृतासारखं वाटतं. एक दिवस, तो काळा दिवस उजाडला. आकाश ऑफिसच्या टूरसाठी 3 दिवसांसाठी बाहेरगावी गेला. त्याने जाताना मला सांगितलं, अंजली, दार नीट लावून घे, मी 3 दिवसांनी येईन. मी मान हलवली, पण मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मी विराजला मेसेज केला, घर खाली आहे. संध्याकाळची वेळ होती. बाहेर जोराचा पाऊस सुरू झाला. ढग गडगडत होते, वीज चमकत होती आणि दारावर बेल वाजली. टिंग टॉंग. माझ्या छातीत धस झालं. मी आरशात बघितलं, केस नीट केले आणि धावत जाऊन दरवाजा उघडला. समोर विराज उभा होता, पूर्ण भिजलेला, पांढरा शर्ट अंगाला चिकटलेला, त्याचे ते ओले केस. त्याच्याकडे बघून माझे पाय जमिनीला खेळले. त्याने विचारलं, आत येऊ शकतो का? भिजलोय खूप. मी काहीच बोलले नाही, फक्त बाजूला सरकले. तो आत आला आणि मी दरवाजा बंद केला. त्या बंद दरवाज्यामागे बाहेरच्या पावसापेक्षा जास्त भयानक वादळ सुरू झालं होतं. आम्ही हॉलमध्ये उभे होतो. कोणतंच बोलणं नाही, फक्त श्वासांचे आवाज. त्याची नजर माझ्या ओठांवर होती. माझं शरीर थरथरत होतं. त्याने अगदी हळूच माझा हात धरला आणि मला स्वतःकडे ओढलं. मी त्याला अडवायला हवं होतं. मी ओरडायला हवं होतं, जा इथून. मी त्याला सांगायला हवं होतं की हे पाप आहे, मी कोणाची तरी बायको आहे. पण जेव्हा त्याने मला मिठीत घेतलं, जेव्हा त्याचे ओठ माझ्या मानेवर टेकले, मी वितळून गेले. माझा सगळा संयम, माझे सगळे संस्कार त्या एका स्पर्शात वाहून गेले. मी विरोध करू शकले नाही, मी स्वतःला रोखू शकले नाही. आणि त्या पावसाळी रात्री मी माझ्या संसाराची लक्ष्मण रेषा ओलांडली. मी माझ्या नवऱ्याच्या बिछाण्यावर दुसऱ्या कोणासोबत तरी पाप केलं. त्यानंतर आमचं हे नातं असंच चालू राहिलं. मला वाटलं होतं हे एकदाच घडेल, पण तसं झालं नाही. पापाची चटक लागली होती मला. हॉटेलच्या बंद खोल्या, लांबच्या लॉंग ड्राईव्ह, सिनेमा हॉलचे कोपरे. आकाशला काहीच पत्ता नव्हता. तो बिचारा त्याच्या कामात मग्न होता. आणि मला आता खोटं बोलण्याची सवय झाली होती. मला वाटायचं मी किती हुशार आहे, कोणालाच काही कळणार नाही. मी 2 आयुष्य जगत होते, सकाळी सती सावित्री आणि रात्री. पण म्हणतात ना,
पापाचा घडा कधी ना कधी भरतोच आणि माझा घडा भरला होता. तो दिवस मला आजही आठवतो. आकाश नेहमीपेक्षा लवकर घरी आला होता. मी बाथरूममध्ये होते, शॉवर घेत होते. माझा तो शापित फोन बेडवर होता आणि त्यावर लॉक स्क्रीनवर विराजचा मेसेज आला. कालची रात खूप आठवतीये जान. पुन्हा कधी भेटायचं? जेव्हा मी बाहेर आले, टॉवेल गुंडाळून आकाश बेडवर बसला होता. त्याच्या हातात माझा फोन होता. मी जागीच थिजले. माझ्या पायातून जणू प्राणच निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव, मी विचार केला होता तो ओरडेल, वस्तू फेकेल, शिव्या देईल, पण नाही. तिथे राग नव्हता, तिथे चीड नव्हती. तिथे होतं फक्त मोठं दुःख, एक भयानक शांतता. आकाशचे डोळे लाल झाले होते, त्यात पाणी होतं. तो माझ्याकडे बघत होता, जणू काही तो मला पहिल्यांदाच बघतोय. माझ्या तोंडातून शब्द फुटेना. आकाश, मी काहीतरी बोलणार होते, पण तो शांतपणे उठला आणि माझ्या जवळ आला. मला वाटलं तो मला मारेल. मी डोळे घट्ट मिटून घेतले, पण त्याने काहीच केलं नाही. तो फक्त माझ्या कानाजवळ आला आणि विचारलं, "का अंजली? काय कमी पडलं होतं माझ्या प्रेमात, की तुला बाहेर जावं लागलं?" तो तुटलेला आवाज ऐकून मी कोलमडले. मी त्याच्या पाया पडले. मी जमिनीवर डोकं टेकवून रडले. "आकाश, मला माफ कर. माझ्याकडून चूक झाली. मी पुन्हा असं नाही करणार. प्लीज आकाश." पण आकाशने मला स्पर्शही केला नाही. तो मागे सरकला, जसा काही माझ्या स्पर्शाने त्याला घाण वाटेल. तो म्हणाला, "अंजली, जर तुला मी आवडत नव्हतो तर सांगायचं होतंस. आपण वेगळे झालो असतो. पण तू माझा विश्वास तोडला आहेस. आणि काचेचं भांडं आणि तुटलेला विश्वास पुन्हा कधीच जोडता येत नाही." त्याने त्याच रात्री बॅग भरली. त्याने माझ्याकडे पुन्हा वळूनसुद्धा बघितलं नाही आणि तो निघून गेला, कायमचा. त्या घराच्या चाव्या आणि माझं मंगळसूत्र तिथेच टेबलवर सोडून. मी एकटी पडले त्या मोठ्या घरात, मी आणि माझं पाप. मला वाटलं निदान विराज तर माझ्यासोबत आहे. मी विराजला सोन केला. रडत रडत त्याला सगळं सांगितलं. आकाशला समजलं आहे, त्याने मला सोडलं. आता आपण एकत्र येऊ शकतो. आता आपल्याला लपायची गरज नाही. पण विराजचं उत्तर ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. विराज हसला. तो फोनवर हसला. तो म्हणाला, "अंजली, तू सिरियस झालीस? अगं वेडी आहेस का? ते फक्त टाइमपास होतं, अ फ्लिंग. तू दुसऱ्याची बायको आहेस, ऑलरेडी मॅरिड. मी तुझ्याशी लग्न करेन असं तुला का वाटलं? आणि ऐक, जर तू स्वतःच्या नवऱ्याची होऊ शकली नाहीस, ज्याच्यासोबत तू सप्तपदी घेतली होतीस, तर माझी काय होणार? फोन नको करू पुन्हा. बाय." फोन कट झाला. ज्या माणसासाठी मी माझा 18 वर्षांचा संसार मोडला, ज्या माणसासाठी मी माझ्या पतीशी गद्दारी केली, त्याने मला एका क्षणात कचल्यासारखं फेकून दिलं होतं. वापरलं आणि फेकून दिलं. आज मी त्या मोठ्या घरात एकटी आहे. आकाशने मला घटस्फोट दिला. तो आता दुसऱ्या शहरात राहतो. विराज त्याच्या आयुष्यात मजेत आहे, नवीन शिकार शोधत असेल. आणि मी रोज आरशात बघते आणि मला स्वतःचीच घृणा वाटते. त्या आरशात आता मला सुंदर अंजली दिसत नाही. तिथे दिसते ती फक्त एक विश्वासघातकी स्त्री. मंडळी, मी खूप मोठी चूक केली. क्षणभराच्या सुखासाठी, एका खोट्या आकर्षणासाठी मी माझं आयुष्य, माझं सोन्यासारखं घर स्वतःच्या हाताने जाळून घेतलं. तुम्ही ही चूक करू नका, कधीच नाही. जर तुमच्या नात्यात काही प्रॉब्लेम असेल, हवा तसा संवाद नसेल, तर बोला, भांडण करा, ओरडा, गरज पडली तर वेगळे व्हा, सन्मानाने. पण पाठीत खंजीर खुपसू नका, विश्वासघात करू नका. कारण एकदा गेलेला विश्वास आणि एकदा गेलेली इज्जत या जगात पुन्हा कधीच मिळत नाही. कशी वाटली माझी ही कहाणी? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा चुकांपासून सावध रहा. ऐकत रहा पहिलं प्रेम, चुकीची निवड आणि पश्चाताप.